नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मुलांची आवडीची मस्त टेस्टी अशी खिचडी भाताची रेसिपी. मला असं वाटतं तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. खिचडी भात बनवण्यासाठी मी एक कांदा चिरून घेतला, अर्धा टोमॅटो, कढीपत्ता, लसूण 10 ते 12 पाकळ्या आहेत, थोडंसं आलं आहे, कोथिंबीर आहे, 2 लाल मिरच्या आहेत, लसूण थोडा मी फोडणीला वापरणार आहे, थोडा तडक्यासाठी वापरणार आहे आणि 2 मिरच्या आपल्याला तडक्यासाठी वापरायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला राई लागेल, जिरं लागेल, हिंग लागणार आहे, मसाला लागेल, हळद लागणार आहे आणि डाळ आहे. ही डाळ मिक्स डाळ आहे आणि हा भात आहे. हे सगळं मी कुकरमध्ये शिजून घेतलं आहे. मी ते मोठा टोप घेतला आहे कारण आपल्याला इथे भात पण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. तर थोडं भांडं मोठंच घ्या. मग मी तेल वापरलं आहे फोडणीसाठी. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला राई टाकायची आहे. राईनंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे. राई चांगली तडतडली की आपण जिरं टाकूया. जिरं चांगलं तडतडलं की मग आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग टाकाच तुम्ही, कारण हिंगाने चांगली टेस्ट येते खिचडी भाताला. तर फोडणीला हिंग नक्की वापरा. आता आपण आलं टाकून घेऊया. आलं टाकून झाल्यानंतर लसूण टाकायचं आहे थोडासा. नंतर कांदा टाकूया. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया. जरा ढवळून घ्यायचं आहे कढीपत्ता टाकल्यावरती. टोमॅटो टाकायचा आता. आम्ही अर्धा टोमॅटो घेतला आहे चिरून. टाकून ढवळून घेते. थोडासा टोमॅटो कांदा नरम पडला की नंतर आपण हळद टाकायची थोडीशी आणि मग ते ढवळून घ्यायची. नंतर आता आपण मालवणी मसाला टाकायचा आहे. हा मसाला मी आता 1.5 चमचे वापरणार आहे. मसाला चांगला ढवळून घ्यायचा. आणि मसाला करपू नये म्हणून थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला डाळ ॲड करायची आहे. मग ही डाळ मी मिक्स डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2-3 डाळ्या घेतल्या आहेत. एक तूर डाळ आहे थोडीशी, मुगाची थोडीशी घेतली आहे आणि मसूर डाळ थोडी घेतली आहे. तुम्हाला 1 किंवा 2 डाळी वापरून करायचे असेल तरी पण करू शकता, पण मिक्स डाळीची खिचडी भात चांगला लागतो. डाळ टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. थोडं पाणी जास्तच ठेवायचं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये भात ॲड करायचं आहे म्हणून. डाळीला थोडी उकळी आली की मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. इथे मी 2 चमचे मीठ वापरलं आहे. मीठ टाकून डाळ ढवळून घ्यायची आहे. आता डाळीला उकळी येईपर्यंत आपण थोडासा भात मोकळा करून घेऊया. हा असा फोडून चांगला मोकळा करून घ्यायचा आहे आणि डाळीमध्ये आपल्याला तो ॲड करायचा आहे. आपला असा भात मोकळा करून झालेला आहे. तोपर्यंत इकडे डाळीला पण उकळी आली आहे.
आता याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकून घेऊया. कसुरी मेथी नक्की टाका, याच्यामुळे जरा खिचडीला टेस्ट चांगली येते. असं ढवळून घ्यायचं आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर. गॅस बारीक करायची आहे आणि आपण भात त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. असं थोडा थोडा भात टाकायचा आहे. आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे डाळीमध्ये भात तो. भात असं चांगला ढवळून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायची आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती, आणि जेणेकरून आपण डाळीमध्ये जो भात ॲड केला आहे, मसाले ॲड केले आहेत, ते सगळे मसाले व्यवस्थित त्या खिचडी भाताला लागले पाहिजेत, म्हणून आपण झाकण मारून ठेवूया. 10 मिनटानंतर झाकण खोलून घेऊया. छान अशी आपली खिचडी भात तयार झाला आहे. परत एकदा मी ढवळून घेते. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूप बी टाकू शकता. तुपाने पण छान टेस्ट येते खिचडी भाताला, पण मी इथे तूप वापरलं नाही आहे. तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. कोथिंबीर टाकून छान असं ढवळून घ्यायचं आहे खिचडी भात. आता आपल्याला गॅस बंद करायचे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता आपण इकडे तडक्याची तयारी करून घेऊया. इथे मी छोटा टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलं आहे. तेल थोडं जास्तच वापरायचं आहे. 2 मिरच्या घेतल्या होत्या, त्या मी आता तोडून घेते. अशा 2 भाग करून घेते मिरचीच्या. इकडे आपलं तेल पण तापलेलं आहे. तेल चांगलं तापलं की गॅस बारीक करायची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण थोडासा लालसर झाला की नंतर आपल्याला मिरची ॲड करायची. असं थोडंसं हलकं हलकं ढवळत राहायचं आहे. असं ढवळत राहायचं जेणेकरून आपली लसूण मिरची करपणार नाही. अशा प्रकारे आपला तडका रेडी झालेला आहे. तडका टाकायचा आणि लगेच झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो तडक्याचा स्मेल आहे तो खिचडी भाताला चांगल्या प्रकारे लागला जाईल. असा आपला हा खिचडी भात तयार झालेला आहे.